जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शोधत आहात का सर्वोत्तम शाळा? होय, कर्जतमधील कोटा मेंटॉर्स माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आणि शरदचंद्र पवार इंटरनॅशनल स्कूल शिक्षणातील एक विश्वासार्ह नाव। नर्सरी पासून स्टेट बोर्ड आणि CBSE पर्यंत दर्जेदार शिक्षण, अनुभवी शिक्षक आणि आधुनिक सुविधा, खास उगवित यश। आजच संपर्क करा 94 20 63 85 13 व 80 87 87 98 32। कोटा मेंटॉर्स आणि शरदचंद्र पवार इंटरनॅशनल स्कूल कर्जत, तुमच्या विश्वासाची एकमेव शाळा। कर्जत नगर पंचायतमधील राजकीय सत्ता संघर्ष पुन्हा एकदा निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे। नगराध्यक्षा रोहिणी गुले यांना पदावरून हटविण्यासाठी एकत्र आलेले सर्व नगरसेवकांनी आता उपनगराध्यक्ष संतोष सोपान मेत्रे यांच्यावर देखील अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे, अशी माहिती गटनेते प्राध्यापक सतीश पाटील यांनी दिली आहे। या सर्व राजकीय घडामोडीचे सूत्रधार म्हणून गटनेते प्राध्यापक सतीश पाटील यांचे नाव पुढे येत आहे। त्यांच्या पुढाकाराने आज तब्बल 13 नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्यासह उपनगराध्यक्षावर अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला। नगराध्यक्षा छाया सुनील शेलार यांच्याकडे लेखी प्रस्ताव सादर करण्यात आला असून त्यात उपनगराध्यक्षांच्या एकाधिकारशाहीवर ठपका ठेवण्यात आला आहे। याशिवाय विकास कामांमध्ये दुजाभाव केल्याचा आरोपही करण्यात आला आहे। यावर नगराध्यक्ष छाया शेलार यांनी 15 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता या संदर्भात विशेष सभा बोलवली आहे। पूर्वी गटनेते असणारे संतोष मेत्रे यांच्यावर गटनेते पदावर या ठिकाणी गदा आणल्यानंतर आता उपनगराध्यक्ष पदावरही त्यांनी या ठिकाणी अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे। आज नगराध्यक्षांची निवड झाल्यानंतर हा प्रस्ताव दाखल केला। यामुळे पुन्हा एकदा कर्जत नगरपंचायतमध्ये नाट्यमय घडामोडी घडत आहेत। पाहूया यावेळी अविश्वास प्रस्तावाबाबत या नेमकी काय आपण घडलं आहे, काय क्षणचित्र आहे। तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आताच नवीन आपल्या नगराध्यक्षा छायाताई सुनील शेलार यांनी पदग्रहण केलेलं आहे। आपण सर्व नगरसेविका, नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नगरसेवक आपण सर्वांनी त्यांना आता स्थानापन्न केलेले आहे। या कर्जत शहरासाठी आता येथून पुढे 6 महिने राहिलेले आहेत। या 6 महिन्यामध्ये या कर्जत शहरातील नागरिकांना आपण पायाभूत सुविधा देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत। आपल्या सर्वांचे नेते आदरणीय रामजी शिंदे साहेब यांचं आपल्याला मार्गदर्शन मिळालं आहे आणि पुन्हा मिळणार पण आहे। यासाठी आपण सर्वांनी आज एकत्रित येऊन हा आनंदोत्सव आपण साजरा केलेला आहे। येणाऱ्या काळामध्ये आपण या कर्जत शहरासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची सुद्धा साथ घेणार आहोत आणि सहमतीचं राजकारण या 6 महिन्यासाठी तरी आपण करणार आहोत। भविष्यात काय होईल ते पुढे होईल, पण कर्जत शहराच्या नागरिकांसाठी चांगलं कार्य करण्यासाठी, पायाभूत सुविधा देण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित येऊन या कर्जत शहराचा कायापालट करू। आदरणीय राम शिंदे साहेबांनी पाणी पुरवठ्यासाठी अतिशय मोठी योजना कर्जत शहरासाठी त्यांनी मागील पंचवार्षिक योजनेत आणली होती आणि आपण सर्वांनी कर्जत शहरातल्या सर्वांना नागरिकांना माहीत आहे आदरणीय शिंदे साहेबांचं या कर्जत शहरावर अतोनात प्रेम आहे आणि कर्जतच्या नागरिकांनी सुद्धा त्यांना 2 वेळेस चांगलं प्रेम दाखवलं आहे मतदान रूपी। त्यामुळे येणाऱ्या काळात आदरणीय राम शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली कर्जत शहराचा सर्वांगीण विकास आपण करणारच आहोत आणि छायाताई शेलार यांच्या नेतृत्वाखाली सुद्धा आपण ह्या सर्व समस्या सोडवणार आहोत। आणि आता मी जसा गुले पाटलांवर, रोहिणी गुलेवर आपण अविश्वास ठराव आणला आणि तो पारित झाला, त्यांनी त्याच्या आधी राजीनामा दिला। आता उपाध्यक्ष संतोष अप्पा मेत्रे यांच्यावर आपण अविश्वास ठराव दाखल करीत आहोत। आपल्या नगराध्यक्षा यांच्या नेतृत्वाखाली यांच्याकडे मी हा राजीनामा त्यांचा घेण्यासाठी, त्यांना अविश्वास ठराव दाखल करण्यासाठी मी आता त्यांना पत्र देत आहोत
राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा हे दोन्ही मिळून आम्ही त्यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करीत आहोत. आम्ही सर्व 13 जण एकत्रित आहोत आणि या 13 जणांच्या सह्या याच्यावर आहेत आणि आम्ही नगराध्यक्षांकडे हा अविश्वास ठरावाचा प्रस्ताव दाखल करीत आहोत. त्यांनी तो स्वीकारावा. कर्जतमधील अनुभवी आणि खात्रीशीर चष्म्यांचं दालन म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स. अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, अचूक नंबर तसेच सर्व प्रकारचे नंबर चष्मे, सन गॉगल्स, लहान मुलांच्या डोळ्यांची खात्रीशीर तपासणी, मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया, काचबिंदू उपचार, लासूर, तिरळेपणा, डोळ्यांना इजा किंवा अपघात यावर उपचार, कम्प्युटरद्वारे मोफत डोळे तपासणी करणारं कर्जतमधील एकमेव ठिकाण म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स. डॉक्टर काळदाते बिल्डिंग, काकडे कलेक्शन शेजारी, कर्जत. संपर्क 9922 16 42 12.